फक्त मला एवढंच बोलायचं आहे की ही जी टुर्नामेंट आहे ही फक्त मतभेद नसून आपले गाव एकत्र यावा आणि आपलं गाव कप व्हावा आमचं हेच ध्येय आहे आणि त्या हेतूनच आपण हे सगळं करत असतो. आणि ऑर्गनायझर जे आहेत आपले जे सांभाळतात अमोल, त्यानंतर मग संदीपचा मुलगा आहे आणि आपला भोईरचा एक आहे, हे तिघचे मानस आणि खूप खूप सपोर्ट केला, खूप मस्त चांगल्या पद्धतीने सांभाळलं आहे सर्व. मग त्याचं सगळ्यात प्रथम त्याचं तिघांचं अभिनंदन. त्यानंतर जे आमचे कॉमेंट्रियर जे होते त्यांचं अभिनंदन. त्यानंतर जे आपले यूट्यूबवाले यांचं सगळ्यात पहिला अभिनंदन. त्यानंतर मग सगळ्यांचं अभिनंदन. त्या लोकांनी खूप सेवा केली 2 दिवस आणि खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपलं हे एकच हेतू आहे की आपलं गाव एकत्र यावा, आपला समाज टिकावा, हेच आपला हेतू आहे. विशाल पाटील 2 शब्द बोलतील. आज जी आपली, माझा आवाज बसला, आज आपली जी इथे मॅच झाली, इथे अमोल, त्यानंतर सहकारी मोरे संदीपचा मुलगा आणि तिसरा आपला मानस, आणि तिघांनी खूप चांगल्या म्हणजे चांगल्या प्रकारे कोविडनी एवढी सर्व चांगले मॅच ठेवली. खूप मस्त मॅच झाली. आणि कसं असतं मॅचमध्ये कुठला एक संघ हरतो एक संघ जिंकतो, पण आपली मॅच आहे समाजासाठी आपल्या आहे, आपल्या एकसर गावाची एकी ही दिसावी म्हणून ही मॅच असते. आता मॅचमध्ये असं कोण एक नाही टीम आपल्या हरतेच आपली कोण पण. सर्व खेळाडूंचे एकदम हार्दिक मनापासून अभिनंदन, जिंकलेल्यांचे पण हरलेल्यांचे पण. धन्यवाद विशाल पाटील आणि विजय पाटील. आपण तर मान्य केलेलंच आहेत. खऱ्या अर्थाने आजची जी स्पर्धा आयोजन केली होती आणि त्याचा जो समारोप झालेला आहे तो खूप जबरदस्त झालेला आहे. 2 दिवस शनिवार आणि रविवार. आज बघतोय आपण क्रिकेट संघ सगळ्या संघाला एकत्र घेऊन खेळलं आणि आपण पूर्णपणे सगळ्या संघाला घेऊन आयोजन करणं खूप मोठी गोष्ट असेल. आणि त्याच्यावरला आपल्याला मदत आणि आपल्याला सहकार्य करण्याची त्यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे. त्यांचा सुद्धा धन्यवाद, हार्दिक हार्दिक धन्यवाद. आता आपण बक्षीस समारंभ विशालजी पाटील, त्याच्यानंतर मानस भोईर, सागर मोरे, अमोल कालीम याला सुद्धा मी सांगतोय की तुम्ही जर काय ठरवलं असेल ते सांगा आणि तूर्त जे काही आहे तिन्ही टीमला लकी पॅकर्स, अजून डी बॉईज सखी कॅप, तिन्ही टीमला मी सांगतोय की आपण समोर यायचं आहे. डी बॉईज संघ, लकी पॅकर संघ आणि AK11 संघ, तिन्ही संघाने आपण जे आपले प्लेयर्स आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी समोर राहायचं आहे. सगळ्यांना मी नम्र विनंती करतोय तिन्ही संघाच्या खेळाडूंना आणि त्यांच्या कर्णधारांना. अमोल कालीम आपला संघ, मानस भोईर आपला संघ आणि डी बॉईज आपला संघ आपण समोर राहायचं आहे. दर्शन म्हात्रे, त्यांचं सहकार्य नितीन पाटील, योगराज, विशाल, प्रत्येकाची नाव मला माहित नाही आहेत. हॅलो चेक तर मित्रांनो, सर्वप्रथम आमच्या तिन्ही लाडक्या आयोजकांसाठी जोरदार ताळ्या झाला पाहिजे. अतिशय जबरदस्त आयोजन आणि दमदार मेहनत त्यांची. AK अमूल्य, तसेच मानस भोई, त्यानंतर सागर मोरे. तर मित्रांनो काही सन्मान या ठिकाणी अगदी मैदानाच्या बाहेर देखील राहून मैदानाच्या आतमध्ये देखील राहून एक मोठा पाठिंबा दिला. मी म्हणेल संपूर्ण गेम प्लॅनिंग केलं आहे या स्पर्धेला आयोजन करण्यासाठी. अगदी टी शर्ट असो किंवा ओव्हरऑल जे मॅनेजमेंट आहे त्या कशा प्रकारे व्हावा यासाठी ज्यांनी फार मेहनत घेतली असे आमचे
चला सागर आपण देखील या मित्रांनो, या ठिकाणी आपण आयोजक कमिटीचं या ठिकाणी भव्य स्वागताने सन्मान करतोय. अतिशय जबरदस्त संपूर्ण एकसर या गावामध्ये. हॅलो चेक. तर एक जमदार आयोजन या ठिकाणी आणि त्या आयोजनाचे घटक हॅलो चेक. तर त्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या मान्य सर्व आयोजकांचा या ठिकाणी स्वागत सन्मान करतोय. सागर मोरेचा देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. हॅलो. सर्वप्रथम अमोल आणि हे तिघं याची मेहनत आहे, नंतर सगळ्यांची मेहनत आहे. जे आहे ते आहे म्हणून या तिघांचं पहिला स्वागत करेल, नंतर सगळ्यांचं करणार. काय चुकलं असेल तर सॉरी सर्वांना. सर या ठिकाणी अगदी फार मेहनत आणि डेफिनेटली आपल्या तिन्ही जे त्रिमूर्ती आहे ज्यांच्या माध्यमातून सातत्याने पर्व चौथा देखील यशस्वी झालेला आहे, तर त्यांचं या ठिकाणी आपण वाइंडअप करणार आहोत आणि धन्यवाद त्या ठिकाणी करणार आहोत. वेल्डन. आणि असं सातत्याने मॅच या ठिकाणी तुम्ही भरवत राहा ही आशा आणि अपेक्षा संपूर्ण आमच्या एक्सरच्या विभागातील खेळाडूंकडून देखील आहे. तर मित्रांनो त्यानंतरचा सन्मान असणार आहे अगदी ज्यांनी या संपूर्ण आयोजन करण्यासाठी एक दमदार दिमागदार आयोजनासाठी असे समीर पाटील यांना विनंती करते की आपण या. समीर पाटील आपण आपल्या विनंती असं आपण देखील या, आपला देखील भव्य स्वागत आणि सन्मान केला जाईल. समीर पाटील जर असतील तर आपण या. समीर पाटील अवेलेबल आहेत तर या त्वरित आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर सुजित पाटील त्यांचेच बंधू सुजित पाटील जर असतील तर आपण या, आपला सन्मान देखील केला जाईल. त्यानंतर आदरणीय राजू मात्रे जर असतील तर आपण या, आपला सन्मान सत्कार केला जाईल. त्यानंतर ओम परमार असतील तर आपण या, आपला देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपण मी आयोजकांना विनंती करेन की आपला शुभस्ते या ठिकाणी करायचं आहे. फक्त सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन ओम परमारचा देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे. अतिशय जबरदस्त मेहनत या सर्व मुलांची. अगदी पाणी आणो किंवा संपूर्ण काय कमी पडतोय पूर्ण मॅच मध्ये, पूर्ण टुर्नामेंट मध्ये, त्यासाठी सातत्याने मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये असून देखील जबरदस्त मेहनत. त्यानंतर किशोर पवार असतील तर आपण या. त्यानंतर गौरव सिंग शेख. हॅलो. तर नेपू या ठिकाणी त्याचा देखील या ठिकाणी स्वागत सन्मान केला संदीप सर यांच्या माध्यमातून. चांगली मेहनत केली नेपूने देखील या संपूर्ण मॅच मध्ये सफल बनवण्यासाठी. त्यानंतर हर्ष चव्हाणने देखील पुढे यायचं. आपला देखील जबरदस्त मेहनत आहे या स्पर्धेला सफल बनवण्यासाठी. सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन हर्ष चव्हाणचा देखील स्वागत आणि सन्मान. त्यानंतर अमय खुर्देडकर यांनी देखील यायचं आहे. अमय यांचा देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी करणार आहोत. आणि नक्कीच ऑप्शन साठी जे डिजिटल वर्क आपण पाहिला, एव्हरीथिंग पॉइंट किती आहे, बॅलन्स किती आहे आणि फोटोचे पिक्चर्स आहे ते अमय यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्यासाठी जोरदार झाला पाहिजे मित्रांनो. अतिशय सुंदर कामगिरी अमय यांच्या माध्यमातून. त्यानंतर अंकित शिंदे जर असतील आपण देखील या. आणि अंकित शिंदे आहे अवेलेबल. जर कोणाचा सत्कार या ठिकाणी आयोजकांकडून राहिला असेल त्यासाठी सॉरी आणि आपण पुढे या ठिकाणी जाणार आहोत. त्यानंतर मित्रांनो आपण अंपायरिंगची भूमिका आपल्या समवेत या ठिकाणी जबरदस्त केली. आदरणीय नयन किनी यांना विनंती करेन की आपण यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. नयन किनी फ्रॉम नवघर भाईंदर.
नईम किनी जर असतील तर आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी नईम किनी फ्रॉम नवगर. त्यानंतर थोडे का होईना मात्र संदीप मोरे आपल्या समोर जॉईन झाले, त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करणार. ऑफिशियल अंपायर संदीपजी मोरे आपण देखील यावरती. संदीपजी मोरे आपण या सन्मान स्वीकारण्यासाठी थोडे का होईना मात्र या स्पर्धेचे घटक झाले आणि एक चांगली क्वालिटी अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आदरणीय संदीप मोरे सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. त्यानंतर अजितजी चव्हाण यांचा देखील खूप खूप धन्यवाद असणार आहे. अंपायरिंगची भूमिका अजित चव्हाण जर असतील तर आपण देखील या. त्यानंतर सौरभ पवार अंपायरिंगची भूमिका पार पाडली. सौरभ पवार जर असतील आपण देखील या. त्यांचे बंधू शुभम पवार आपण येऊ शकता स्टेजवर. त्यानंतर हेमेंद्र पाटील यांनी देखील अंपायरिंगची भूमिका आपल्या या संपूर्ण मॅच मध्ये केलेली आहे, तर त्यांनाही देखील विनंती आहे जर अवेलेबल असतील तर आपण या. संदीप मोरे तसेच प्रशांतजी पाटील यांनी सर्वांनी अंपायरिंगची जबरदस्त अंपायरिंग या ठिकाणी दाखवलेली आहे. तसेच आमचे समालोचक अर्थात हेमप्रकाशजी पाटील ज्यांनी जबरदस्त समालोचन केलं त्यांचाही देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. हेमप्रकाशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं. अतिशय जबरदस्त या विभागातील गोड आवाज. त्यानंतर आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आमचे डीजे ऑपरेटर ओमी आपण देखील यायचं आहे. आमचे डीजे ऑपरेटर अर्थात ओमी आपण देखील लाईनअप करायचा. आपला देखील या ठिकाणी अतिशय जबरदस्त साऊंड सिस्टम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला गेला आहे आणि नक्कीच त्यांचाही देखील आपण भव्य स्वागत करणार आहोत. आपले समालोचक या विभागातील गोड आवाज अर्थात हेमप्रकाशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. तर अनिकेत काळे जर असतील तर यानंतर आपला देखील स्वागत सन्मान असणार आहे या ठिकाणी. ओमी अर्थात डीजे आमचे ज्यांनी अति जबरदस्त साऊंड सिस्टम आपल्याला प्रोव्हाइड केला त्याचाही देखील स्वागत आणि सन्मान. ओमीचा या ठिकाणी आपण मित्रांनो ताळ्या झाला पाहिजे. ओमीसाठी सिस्टम कुठे बिघडतोय काय होतोय सर्व गोष्ट या ठिकाणी पाहून ओमीने देखील अप्रतिम काम केलं या मॅच मध्ये पूर्ण टुर्नामेंट मध्ये. त्यानंतर आमचे NXT चे लाईव्ह पूर्ण टीम अर्थात अनिलजी पाटील आपण जर असतील तर आपण देखील या. अनिलजी पाटील NXT टीम लाईव्ह आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. अनिलजी पाटील मी यांना विनंती करेन की आपण या स्टेजवर. अनिलजी पाटील NXT चे सर्व अतिशय जबरदस्त प्रक्षेपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. मित्रांनो जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रनिल पाटील साठी देखील. त्यांचाही देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय आमच्या संपूर्ण एक्सा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर प्रनिलजी पाटील साठी मित्रांनो टाळ्या झाला पाहिजे. NXT YouTube लाईव्हच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पार पाडली गेलेली आहे. त्यानंतर अनिकेत काळे आपण देखील आपला देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान असणार आहे. अनिकेत काळे तसेच नवज्योत आपल्याला देखील निवेदन आहे की आपण देखील या नवज्योत आणि संदीप यांना देखील विनंती आहे की आपण देखील या स्टेजवर आपला देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान असणार आहे. आणि डेफिनेटली ऑप्शनच्या दिवशी अतिशय जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून पार पाडली गेलेली आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. संदीप साहेब यांच्या माध्यमातून हा सन्मान असणार आहे. यस सर. विनोद गुप्ता सर कॉमेंटेटर समालोचक यांचा आपण सत्कार करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. आपल्या सोबत आहेत पर्व 1 पासून आणि त्यांचा सत्कार करतील विजय पाटील साहेब अर्थातच त्यांची सर्व टीम. मानस भोईर त्याच्यानंतर सागर मोरे आणि अमोल कालीम तिघे मिळून आणि चौघे मिळून त्यांचा सत्कार करतील. खरोखर पहिल्या वर्षापासून आपला जर टच मध्ये आहेत मोठी गोष्ट आहे. विनोद गुप्ता साहेब यांचा सत्कार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण आलात आपलं खऱ्या अर्थाने अभिनंदन करू शकतोय आभार मानू शकतोय अजूनही शब्द नाही आहेत.
विजय पाटील यांचा सत्कार करायला गेल मानस भोईर, तुमची संपूर्ण टीम आणि त्यांचं सहकार्य विजय पाटील यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे, संपूर्ण टीम. काय म्हणाल विरोध साहेब, बोला. नक्कीच वन मॅन आर्मी, अगदी कुठे कोण आहे, कधी कोण आला मैदानाच्या आतमध्ये, सर्वांना कसा कंट्रोल करायचा आहे ते विजय दादांनी दाखवलं आहे. आणि डेफिनेटली एक दमदार व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, त्याला झाला पाहिजे वन मॅन आर्मी या संपूर्ण एक्स्ट्रा प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा भव्य सत्कार. डेफिनेटली दमदार व्यक्तिमत्व ज्यांनी नक्कीच सांगितलं आहे की स्पर्धा तुम्ही ठेवा, मी तुम्हाला मोठा पाठिंबा देईन नेहमी आणि खंबीरपणे तुमच्या सोबतीने उभा राहीन. आणि नक्कीच या ठिकाणी उभे राहिलेत आणि जबरदस्त मॅच या ठिकाणी सर्वांच्या भेटीला. अगदी नक्कीच या ठिकाणी जे करंडक्स आपण पाहतोय, ट्रॉफीज पाहतोय, अतिशय जबरदस्त आदरणीय मिलिंदजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. मित्रांनो काही कारणामुळे ते उपस्थित नाही झाले, मात्र एकदा ताला झाला पाहिजे मिलिंद म्हात्रे साहेब ज्यांनी आम्हाला हे करंडक दिले, पूर्णपणे ट्रॉफीज दिलेल्या आहेत. तर मित्रांनो तसेच म्हात्रे गार्डन्स आम्हाला ऑप्शनसाठी उपलब्ध करून दिला. प्रशांत म्हात्रे आणि प्रतीक म्हात्रे, मी यांना विनंती करेन की आपण देखील यायचा, आपला देखील भव्य सत्कार असणार आहे. प्रशांतजी म्हात्रे आणि प्रतीकजी म्हात्रे हे दोन बंधू ज्यांनी आम्हाला म्हात्रे गार्डन्स उपलब्ध करून दिला ऑप्शनसाठी. एक जबरदस्त अगदी 5 स्टार हॉटेल सारखा व्ह्यू होता, पूर्णपणे अतिशय जबरदस्त मॅनेजमेंट. आणि प्रशांत आणि प्रतीक यांचं या ठिकाणी भव्य स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे आमच्या मुख्य स्टेजवर. छोटेसं का होईना मात्र प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत सन्मान, अतिथी देवो भव आमच्यासाठी. आणि नक्की ज्यांनी आम्हाला हातभार लावलाय त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी झालाच पाहिजे आणि ते सत्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि म्हात्रे गार्डनचे सर्व अर्थात आदरणीय प्रशांत आणि प्रतीक हे दोन बंधू आणि जबरदस्त आम्हाला साथ त्यांनी देखील दिलेली आहे, त्यांचा देखील भव्य स्वागत आणि सन्मान. आणि मित्रांनो शेवटी म्हणजे सर्व आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचा देखील धन्यवाद या मॅचला बघण्यासाठी आलेत. उत्कंठा आहे प्रत्येकाला की हे प्राइजेस जे आहे ते कोणाला कुठल्या खेळाडूला भेटणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो आपण स्टार्ट करणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट EPL सीझन 4 चा. एनी गेसेस? चला अगदी गौरवचा नाव आला भाई, मात्र लेट्स सी पाहूया, अजून परफेक्ट नाव आला नाहीये. नाही डी बॉयज तुम्ही दूर राहा, लांब राहा, तुम्ही लांब राहा. चला नेक्स्ट, एनी गेसेस एनीबडी? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट संघ आहे लकी पॅकर्स आणि खेळाडू आहे गौरव सिंग. नेपू ठरलेला आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. विशाल दादा यांच्या माध्यमातून हा बेस्ट फिल्डर ऑफ द अवॉर्ड दिला जाईल या सीझन 4 मधील. आदरणीय विशाल दिलीप पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील जॉईन व्हायचं आहे. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चा किताब या ठिकाणी गौरव सिंगला देऊन सन्मानित केला जात आहे. जबरदस्त फिल्डिंग, त्यांनी कॅच काल पकडली गेली होती एक जबरदस्त अफलातून आणि त्याचा या ठिकाणी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित केला जात आहे. गौरव सिंग नेपू इकडे यायचं, गौरव भाई यायचं इकडे, गौरव भाई जॉईन व्हायचं आम्हाला. म्हणजे मला वाटतंय मला त्या साईडला जावं लागेल असं वाटतंय मला. येस या गौरव भाई या ठिकाणी
बेस्ट फिल्डर ऑफ द अवॉर्ड या ठिकाणी भेटलेला आहे. कसा कसा फील करत आहे तुम्ही? चांगला फील वाटतंय मला. आणि हा 4था सीझन आहे आपला IPLचा. सगळं आपलं व्यवस्थित झालंय, काय टेन्शन नाही. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. हे होते नेप्यू. लगेच जाऊया आपण त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? रेस मध्ये आहे डी बॉईज, तुम्ही रेस मध्ये आहेत आता. यस, संघ आहे डी बॉईज आणि तब्बल 96 रन विथ द बॅट. मिस्टर सिद्धेश तोरसकर ठरलाय या मॅच मधील, या टुर्नामेंट मधील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आमच्या मान्यवरांच्या सोबत या ठिकाणी बंड्या तोरसकर यांना या ठिकाणी बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. बंड्या तोरसकर या आपण या ठिकाणी बंड्या तोरसकरला स्टार्ट पासून शेवटपर्यंत पाहिला. बंड्या भाई यायचा, बंड्या भाई यायचा, इकडे यायचा आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत दाणे दाणे में केसर का दम अगदी त्यांच्या तोंडात होता आणि मात्र तरी देखील चांगला खेळ केला. काय म्हणशील? ओव्हरऑल फायनलच्या मॅचमध्ये लवकर बाद झाला आणि अगदी एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर, एका मोठ्या मंचवर तुला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट भेटलाय. कसा फील करतोय? ठीक ठाक. आता काय चालतंय, मॅच होता. काय वाटतं ज्या संघाने तुला संधी दिली डी बॉईजचा, त्यांचा धन्यवाद कसा करशील? डी बॉईज हे मला माहितीच होतं का हे मला सिलेक्ट करणार, ते तर कन्फर्म होतं. पण ह्या वर्षी थोडा परफॉर्मन्स लूज झालाय ॲज पर लास्ट ईयर. नेक्स्ट ईयर फिर से ट्राय करेंगे. मी परत फॉर्मच भरणार आणि मला हे कन्फर्म असणार की तीच टीम आपल्याला घेणार आहे. धन्यवाद धन्यवाद. हे होते आपले डी बॉईजचे बॅटर ऑफ द टुर्नामेंट इन दिस टुर्नामेंट. आणि त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अगदी रेसमध्ये आहेत आतिश म्हात्रे देखील, 6 विकेट आहे. त्यानंतर रेसमध्ये अगदी राजू म्हात्रे देखील होते. मात्र बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संघ आहे AK विघ्नहर्ता बॉईज आणि गोलंदाज आहे. गोलंदाज कोण आहे? संघ आहे AK विघ्नहर्ता. खेळाडू कुठला? 6 विकेट तब्बल घेतले त्या पूर्ण मालिकेमध्ये. प्रशांत म्हात्रे ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त गोलंदाजी प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून आले. म्हणजे शेवटच्या मुवमेंटला जे तोरसकरची विकेट होती ना, त्याच कारणामुळे या ठिकाणी सिलेक्ट केला गेला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रशांत म्हात्रे. प्रशांत दादा काय म्हणाल? बेस्ट बॉलर ऑफ द किताब भेटला तुम्हाला आणि ओव्हरऑल कसा फील करत आहे तुम्ही? खूप खूप छान वाटतंय आणि जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे मानस. आणि फर्स्ट ऑफ ऑल हे प्रेडिक्शन गुरुजी आहेत, यांनी जसं जसं सांगितलंय मला की तुम्ही येणार, तुम्ही टॉप 6मध्ये येणार, तुम्ही फायनलला पण येणार, तुम्ही चिठ्ठीमध्ये पण येणार, तुम्ही स्टंप पण उडवणार, यांनीच मला सगळं सांगितलं आणि ते तंतोतंत खरं ठरलेलं आहे. आणि चांगलं नियोजन आहे आज, जबरदस्त. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी अगदी मनोगत व्यक्त केलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी आदरणीय विजयदादा पाटील आपले 2 शब्द या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून बोलण्याचा इच्छुक आहेत या ठिकाणी. हॅलो, मला सर्वप्रथम एक बोलायचं आहे की प्रशांतनी जे ऑप्शनसाठी जे गार्डन दिलं होतं, त्यांनी विनामूल्य सर्व केलं, त्याबद्दल त्याचे आभार आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. व्हेरी फर्स्ट. हम तुम्हारे साथ है. त्यानंतर तृतीय पारितोषिक अगदी संघाचा जो अगदी मी म्हणजे शेवटच्या मुवमेंटला थोडासा कुठेतरी माइंड डायव्हर्ट झाला. भरपूर धावा आले, 70 धावा ठोकले गेले त्यांच्या अगेन्स्टमध्ये आणि यस तृतीय पारितोषिक पटकावलेला या सीझन मधील टीम लकी पॅकरच्या संघाने. चला लकी पॅकर संघ या. अगदी कॅश प्राइज आणि एक जलालता करंडक या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करणार आहोत
एक्सा प्रीमियर लीग पर्व या चौथ्यामध्ये तृतीय पारितोषिक पटकावलेला आहे टीम लकी पॅकर्स अँड कंपनीने. जबरदस्त खेळ ओव्हरऑल संपूर्ण लकी पॅकर्स टीमच्या माध्यमातून. तब्बल 10,000 रुपये कॅश प्राइज आणि एक जलालता करंडक. चेक चेक खेळलो तर एक जलालता करंडक या ठिकाणी देऊन तृतीय पारितोषिक टीम लकी पॅकर्स या संघाला दिला जात आहे. अभिनंदन लकी पॅकर्स टीम, खूप खूप अभिनंदन टीम लकी पॅकर्स. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज, फेअर प्ले अँड प्ले हार्ड ऑलवेज आणि दाखवलं प्रूफ केलं. आता एक्सा प्रीमियर लीग पर्व चौथ्यातील तृतीय पारितोषिक पटकावलं टीम लकी पॅकर्सच्या संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. खूप खूप धन्यवाद अँड अभिनंदन टीम लकी पॅकर्स. अगदी शेवटच्या मोमेंटला एक सामना अगदी त्यामध्ये बॉलिंग खराब थोडी झाली आणि डेफिनेटली जय. चला त्यानंतर आपण देणार आहोत रनरअप ट्रॉफी. एक्सा प्रीमियर लीग 2025 पर्व चौथ्यामधील रनरअप संघ आहे डी बॉईज संघ. या स्वागत आहे डी बॉईज संघाचा देखील. अप्रतिम खेळ शेवटच्या मोमेंटला कुठे ना कुठेतरी धावा कमी पडले आणि नक्कीच बाजी मारली आहे तरी देखील डी बॉईज खेळाडूंनी आणि तब्बल 20,000 रुपये कॅश प्राइज आणि एक झलालता करंडक या ठिकाणी देऊन सन्मान केला जात आहे संघ डी बॉईजचा. प्रथमच या ठिकाणी या हंगामामधील डी बॉईजच्या नावावर देखील द्वितीय पारितोषिक जाताना पाहायला भेटलाय. डी बॉईज संघ उपविजेता ठरलेला आहे या संपूर्ण एक्सा प्रीमियर में. त्यानंतर या ठिकाणी आपण आता धन्यवाद करूया डी बॉईज संघाचा आणि मालिकावीर या ट्रॉफीकडे जाऊया. आता या ठिकाणी आपण विजयदादांना विनंती करूया की हा मालिकावीरचा ट्रॉफी या ठिकाणी द्यायचा आहे आणि डेफिनेटली मालिकावीरच्या यादीमध्ये देखील 2-3 खेळाडू होते. जय सोडी देखील होता आणि शेवटच्या मोमेंटला अगदी संघ आहे डी बॉईज आणि खेळाडू आतिश म्हात्रे. येस, आतिश म्हात्रेने यायचंय. मालिकावीरचा किताब आपल्या नावावर केलाय. तब्बल 84 रन्स विथ द बॅट आणि बॉलिंग टाकत असताना 6 बळी मिळवलेले आहेत. मालिकावीर या ठिकाणी आपण देत आहोत आतिश म्हात्रे यांना. जबरदस्त खेळ, बहारदार खेळ, तब्बल 84 विथ द बॅट आणि विथ द बॉल 7 विकेट घेतलेले आहेत डी बॉईज या संघाच्या माध्यमातून आतिश म्हात्रे यांनी. आतिश म्हात्रे अगदी संघ उपविजेता ठरलाय. तुम्ही देखील मालिका ट्रॉफी जिंकलेली आहे, कसे फील करत आहेत? जिंकलो असतो तर खूप आनंद झाला असता याहून, पण पुढच्या वर्षी प्रयत्न करू आणि नक्की जिंकू. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आतिशजी म्हात्रे. आणि जाऊया फायनल मॅचचा. आनंद मॅच या ठिकाणी शिल्लक राहिलाय. तर फायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचची कामगिरी ओंकार नाईकनी अफलातून खेळ केलाय आणि ओंकार नाईक ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओंकार नाईक यांना दिला जातोय. जबरदस्त बॅटिंग ओंकार नाईकनी केली आहे आणि तो ठरला या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच फॉर द मेगा फायनल ओंकार नाईक.
त्यानंतर इन्व्हाइट करूया एक्सा प्रीमियर लीग पर्व चौथ्यातील चॅम्पियन संघ AK11 विघ्नहर्ता बॉईज. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की सर्वांनी हे पारितोषिक द्यायचं आहे. चांगला खेळ जय सोडेचा या ठिकाणी, चांगला खेळ गौरव म्हात्रेचा या ठिकाणी आणि संपूर्ण टीमनी मेहनत केली आहे प्रचंड आणि ठरलेले आहेत EPL सीझन 4 मधील चॅम्पियन. फॉर चॅम्पियन हिप हिप, cheer for the champion, cheer for the champion boys. EPL मधील ही अगदी मानाची सन्मानाची करंडक या ठिकाणी उचललेला मी म्हणेल टीम. 1 2 3 हिप हिप. Yes, hurray. Well done boys, well done, well played and many many congratulations once again to all of you. Season जय. आणि आजचा हा कार्यक्रम संपूर्णपणे संपतो असं जाहीर करतोय आणि once again thanks to the all organizer committee to invite me here. That's because I am telling to